महतरम नाज़रीन, स्वागत है आपका चळवळ महाराष्ट्राची न्यूज में। सिल्लोड वरिष्ठों के जांच से तंग आकर एसटी महामंडल सिल्लोड के सहायक यातायात निरीक्षक की आत्महत्या। सिल्लोड डिपो में कर्मचारियों का आक्रोश, अधिकारियों के सामने रखी व्यथा। अन्याय सहन मत करो, मैं आपके साथ हूं। नगर सेवक तथा जल आपूर्ति सभापति शेख इमरान उर्फ गुड्डू की दो टूक भूमिका। खबर तफसील से। सिल्लोड वरिष्ठ अधिकारियों के मानसिक उत्पीड़न और जांचक शर्तों से परेशान होकर सिल्लोड डिपो के सहायक यातायात निरीक्षक शरद विठल भिवसने ने कुएं में कूदकर अपनी जीवन यात्रा समाप्त कर ली। इस हृदय विदारक घटना के बाद आज सिल्लोड डिपो में आयोजित शोक सभा में कर्मचारियों की भावनाओं का उबाल देखने को मिला। अन्याय सहन के बजाय उसके खिलाफ एकजुट होकर आवाज उठाए। मैं आपकी आवाज बनकर वरिष्ठों तक पहुंचाऊंगा, ऐसी स्पष्ट भूमिका नगर सेवक तथा जल आपूर्ति सभापति शेख इमरान उर्फ गुड्डू ने इस अवसर पर रखी। शोक सभा में अधिकारियों की उपस्थिति। शरद भिवसने के अंतिम संस्कार के बाद सिल्लोड डिपो में शोक सभा का आयोजन किया गया। इस दौरान विभागीय यातायात अधिकारी श्री संतोष घाने, विभागीय श्रम अधिकारी श्री विनायक आंबट, राष्ट्रीय कर्मचारी सेना के डिपो अध्यक्ष तथा नगर सेवक जल आपूर्ति सभापति शेख इमरान उर्फ गुड्डू, यातायात निरीक्षक सतीश अंभोरे, श्री इंगड़े, विकास शर्मा, हरि ओम शेलके सहित चालक, परिचालक और यांत्रिक विभाग के कर्मचारी बड़ी संख्या में उपस्थित थे। सभी ने श्रद्धा सुमन अर्पित कर भिवसने को श्रद्धांजलि दी। अन्याय सहने वाला भी उतना ही दोषी। इस दौरान बोलते हुए नगर सेवक शेख इमरान उर्फ गुड्डू ने अधिकारियों की मौजूदगी में ही प्रशासन की कड़ी आलोचना की। उन्होंने कहा, भिवसने को इतना बड़ा कदम उठाने से पहले अपने परिवार के बारे में सोचना चाहिए था, लेकिन कर्मचारियों पर जो मानसिक दबाव डाला जा रहा है उसे अब बर्दाश्त नहीं किया जाएगा। कम मनुष्य बल के बावजूद कर्मचारियों को डबल ड्यूटी करने के लिए मजबूर किया जाता है, छुट्टियों में अड़चन डाली जाती है और परिवार में किसी की मृत्यु होने पर भी मृत्यु प्रमाण पत्र मांगा जाता है। यदि कोई कर्मचारी बीमार पड़ता है तो उसे अस्पताल में भर्ती होने के फोटो भेजने के लिए मजबूर किया जाता है और कागजात लेकर डिपो में आने को कहा जाता है। यह बेहद अमानवीय है। अन्याय करने वाले से ज्यादा दोषी वह है जो अन्याय सहता है। इसलिए अब चुप मत बैठिए। कर्मचारियों ने सुनाया दुख का पहाड़। शोक सभा समाप्त होते ही उपस्थित कर्मचारियों ने विभागीय अधिकारियों का घेराव कर अपनी समस्याएं रखी। मां के निधन पर भी अधिकारी छुट्टी नहीं देते, उल्टा प्रमाण पत्र मांगते हैं। नासिक पुणे ड्यूटी करके आने के बाद अगले दिन दूसरी ड्यूटी करने के लिए मजबूर किया जाता है। इस तरह की शिकायतों की झड़ी लग गई। ड्यूटी बदलने की मांग करने पर या देर से आने पर गलत रिपोर्ट बनाकर कर्मचारियों को परेशान करने की बात भी सामने आई है। प्रशासन की ओर से मदद का आश्वासन। विभागीय यातायात अधिकारी संतोष घाने ने कहा कि शरद भिवसने के परिवार को महामंडल की ओर से हर संभव सहायता दी जाएगी। साथ ही कर्मचारियों पर हो रहे अन्याय को दूर करने के लिए जल्द ही ठोस समाधान निकाला जाएगा। श्रम अधिकारी विनायक आंबट ने भी इस दुखद घड़ी में महामंडल की ओर से भिवसने के परिवार के साथ खड़े रहने की बात कही। कर्मचारियों ने मांग की कि इस आत्महत्या के लिए जिम्मेदार अधिकारियों का तुरंत तबादला किया जाए और उनके खिलाफ सख्त कार्रवाई की जाए। शिक्षा झालीच पाहिजे 100%। तर त्याच्या आत्म्याला शांती भेटेल, अशी मिळणार नाही। एक मिनिट तुम्ही आता समिती गठीत करणार, मग तुम्हाला कधी करणार ते विचारत नाही, तर तुमच्या शब्दाला मान देऊन मी तुमच्या समिती आणि समितीचा आव्हान जो काही असेल या गोष्टीसाठी मी तुमच्याकडे किती दिवस वाट पाहू, तुमच्याकडे 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस। साहेब, चौकशी तुम्ही तात्काळ घेता का अति तात्काळ घेताय? आणि त्याचे ड्युरेशन तुम्ही 7 दिवसाचे देताय का 15 दिवसाचे देताय की 21 दिवसात देताय? हे मला तुम्ही सांगा। मी म्हणत नाही की तुम्ही मला आताच द्या, कारण की मला सांगा। मला तुमच्या डिपार्टमेंटला विजिट करायचं नाही। सकाळी मी मला काही नाही, माझा माणूस मेला तो जिवंत होणार नव्हता। मी 2 नाही 10 तास मी तुमच्या एसटी महामंडळमध्ये मी माझी डेड बॉडी ठेवली असती, पण मला तुमच्या विरोधात जायचं नाही।
ज्या विभागात त्यानं पोट भरलं त्या विभागाशी मला जाण नाही, कारण की मी न्यायिक दृष्टीनं तुमच्याकडे अपेक्षा ठेवते की तुम्ही मला माझ्या भावाला न्याय द्या. 100%. हां, आणि तुम्ही म्हणशाल समिती गठीतच झाले नाही, कोणी डेप्युटच केला नाही, अजून झालंच नाही. हे फर्स्ट प्रायोरिटीने तुम्ही फक्त हे आमचा मेसेज तुम्ही द्या साहेब. आज हे फर्स्ट मुंबईपर्यंत प्रायोरिटी. गेलेला विषय आहे आणि आज जे आहे योगाच्या त्याच्यावर आहेत ऑफिसर आहे एक त्याच्यावर नाही काय समिती गठीत करतील त्याच्यावरती 100% चौकशीवर कारवाई होईल. आणि काय होतं साहेब, माझा भाऊ तुमच्या डिपार्टमेंटमध्ये होता, आता तो गेला आणि कॉमन माणूस आहे. माफक विनंती एवढीच आहे की तुमच्या सहकार्याचं कोणीतरी नातेवाईक आलं, ह्या उद्देशानं आपलं कोणीतरी नातेवाईक आलं, या उद्देशाने आम्हाला मदत करा. सगळे सहकार्य कोणी एवढीच फक्त आमची इच्छा आहे. आमचे असतील. ह्या भूमिकेतूनच मी आलेलो आहे. या भूमिकेतूनच आम्ही इथे आलेले अधिकारी देखील आलेले आहेत. जे काही प्रोसेस आहे ते 100% आजपासून सुरुवात झाली त्याची प्रोसेसची. पुढचं तुम्हाला जे काही विषय असेल ते अडचण येणार नाही. पहिला विषय जे काही आमच्याकडून मदत होईल ते 100% करू. तो दिवसाने माझा भाऊ होता, माझा त्याच्या आईसोबत पण चांगले संबंध होते. मी नोकरी लागताना आम्हीच पहिला पिढा येऊन गाव घातला, मी आणि माणसं आम्ही मदत केली. अनुकंपाची विषय यांना माहिती आहे भावाचं, ते आपण कशी कसं मदत देते ठीक आहे, ते सांगायचं उघड्यावर सांगायचा विषय नाही. सर्व त्या माझा भाऊ होता. सर माझा शेवटचा प्रश्न अनुकंपा तत्वाचं कसं झालं? हे तुम्हाला जे पाहिजे ते म्हणजे त्यांचे घरचे असतील, घरचे मुलगा मुलगी कोणाला ज्याला तुम्हाला जे करायचं त्याच्यानुसार तुम्ही शैक्षणिक त्याचा मुलगा 12 वर्षाचा. त्याचं कसं आहे व्यसन आहे, ड्युरेशन नसतात. तुमचं आता अनुकंपात कोण इच्छुक आहे, आता ताईचा तो TI मध्ये पण झाला होता, त्यांनी नोकरी केली नाही बरोबर. आता त्यांचा मुलगा आहे 13 वर्ष, त्याचं एक ॲप्लिकेशन देऊन टाकत आईमार्फत. जेव्हा त्याची वय होईल तेव्हा ST मध्ये अनुकंपात होतात, त्याला ज्या पदात तुम्हाला पाहिजे देऊन ठेवायचं. शैक्षणिक पात्रतेनुसार त्याला जे काही शैक्षणिक पात्रतेनुसार त्याला आपण TI मध्ये मी मदत करेन ना, मी 30 ऑफिसला आहे, तो विषय ते 100% करू. आता फक्त असं का एक प्रोसेस असतो हे याच्यावर हे हे काय हे त्याच्यानंतर बाकीचा अनुकंपाचा विषय असेल, बाकी त्यांचे असेल त्याची सही पाहिजे हे होऊ नये, हेळसांड होऊ नये किंवा काय होऊ नये, त्याच्यासाठी एक म्हणजे फर्स्ट प्रोसेस याच्यानंतर पूर्ण प्रोसेस चालू कल्पना आहे. तिन्ही याच्यावर फोन करा, कधी बी या बरं का, कधी बी आम्ही डिव्हिजन कुठं करायचं तिकीटवर अर्धी खाली अर्धी नको. अरे मी आहे ना, टेन्शन नको घेऊ. काय घटना घडली बरं काय त्याला काय काल यालाच फोन केला होता. माणूस होता हायकोर्ट एक्सप्रेस चालवतो काय